जाणून घेणार आहोत काय लक्षणं आहेत, कसा ओळखायचं आपल्याला डायबिटीस आहे म्हणून, किंवा मग आपण त्या बॉर्डरवर आहोत हे कसं ओळखायचं. तर आपण डेलीच्या कामामध्ये आपण काही काम न करता बसून जरी असलो तरी आपल्याला खूप थकवा जाणवतो. जसं आपण खूप काम केले दिवसभर त्याप्रमाणे आपल्याला खूप थकवा जाणवतो. त्याचबरोबर आपल्याला आपली दूरदृष्टी सुद्धा कमी होते, म्हणजे दुसरं दुसरं दिसायला लागतं. पण आपण काय म्हणणार नाही, वयाच्या मानाने आता माझी दृष्टी कमी झाली किंवा मी स्क्रीन जास्त पाहते, मोबाईल असो टीव्ही असो, त्यामुळे सुद्धा मला दिसायला थोडस कमी झाले. परंतु ही लक्षणे आहेत डायबिटीसची. तर हे लवकर ज्या व्यक्तीच्या लक्षात येईल नक्कीच तो व्यक्ती डायबिटीस टाळू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीला सतत भूक लागत राहते, कितीही जेवण झालेलं असतं तरी आपल्याला खायची इच्छा होते, आणि वारंवार लघवीला जाणे, खास करून रात्रीचं. तर हे डायबिटीसचे कारण आहेत. त्याचबरोबर आपल्याला खूप तहान लागते, आपल्या पोटात भरपूर पाणी असेल तरी पण आपल्याला पाणी प्यावं वाटतं, खूप तहान लागते, कोरड पडते. आणि वजन हे डायबिटीस मध्ये कमी होत जातं. ज्या व्यक्तींना डायबिटीस होतो त्या व्यक्तींचं वजन हळूहळू हे कमी होत जातं, पण ते आपल्याला कळत नाही की आपलं वजन का कमी होत आहे. तर मग आपण या डायबिटीसवर आपण आता पाहिलं काय काय लक्षण आहेत, कसा ओळखायचा डायबिटीस. त्याचबरोबर मग आता या डायबिटीसचे दुष्परिणाम काय आहेत, तर त्याचे दुष्परिणाम आपण जाणून घेणार आहोत. सतत मानसिक ताणतणाव येत राहतो, चिडचिड वाढते त्या व्यक्तीची, पण आपल्याला हे कळत नाही. आपण ज्या व्यक्तींना डायबिटीसची लागण झालेली असते किंवा बॉर्डरवर असतो किंवा झालेला असतो त्या व्यक्तीची खूप चिडचिड होत असते, त्याला मानसिक तणाव खूप येत असतो. त्याचबरोबर त्याचं कामात लक्ष लागत नाही, सतत काहीतरी विचारत असतात ते व्यक्ती. आणि यदा कालाची त्यांना जर जखम झालेली असेल ती जखम सुद्धा लवकर बरी होत नाही. 5 ते 8 दिवसाच्या दरम्यान जर तुम्ही क्रीम औषध वगैरे लावून जरी ती जखम पूर्ण बरी झाली नाही तर समजून जायचं आपल्याला डायबिटीसचा प्रकार झालेला आहे. आणि हे त्याचे दुष्परिणाम होतात की जखम वगैरे लवकर बरी होत नाही, हातापायाला मुंग्या येत राहतात, त्याचबरोबर पाय बधीर झाल्यासारखे वाटतात. हे डायबिटीसचे दुष्परिणाम आहेत. मग आपण हा डायबिटीस टाळण्यासाठी काय करायला पाहिजे, काय उपचार झाले पाहिजे यावर, तर ते आपण जाणून घेणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुमच्या वयानुसार तुमची ब्लड शुगर किती असावी हे आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपण डायबिटीसच्या बॉर्डरवर आहोत की आपल्याला डायबिटीस झालेला आहे किंवा आपण टाळतो, आपल्याला नाहीये. तर हे आपण जाणून घेणार आहोत. तर 6 वर्षाखालील लहान मुलांचे जे ब्लड शुगर लेवल किती असावे हे आपण जाणून घेणार आहोत. तर सकाळी जेवणाआधी म्हणजेच फास्टिंग शुगर लेवल 80 ते 180 mg पर डीएल असते, आणि जेवणापूर्वीची ही पातळी 90 ते 180 mg पर डीएल असू शकते 6 वर्षाखालील मुलांचं ब्लड शुगर लेवल. ओके. त्यानंतर जेवणानंतर साखरेची पातळी 140 mg पर डीएल असावी, आणि रात्री 100 ते 180 mg पर डीएल असू शकते लहान मुलांची, 6 वर्षाखालील मुलांची. आणि आता तुम्ही म्हणाल की 6 वर्षाच्या मुलाला कसा डायबिटीस होतो, आत्ताच सांगितलं. गर्भारपणातील ज्या व्यक्तींना, ज्या मुलांना डायबिटीस होतो ती व्यक्ती सुद्धा 6 वर्षाखाली येत असतात. म्हणजे असं नाहीये की डायबिटीस पर्टिक्युलर हा याच वयात होतो, कोणत्याही वयात कुणालाही होऊ शकतो. येस. तर त्यानंतर 13 ते 19 वर्ष वयोगटातील जे लोकांची ब्लड शुगर लेवल आहे किती असावी हे आपण जाणून घेणार आहोत. तर सकाळी जेवणाआधी त्यांची असावी 70 ते 150 mg पर डीएल असते. जेवण करण्यापूर्वी शुगर लेवल 90 ते 130 mg पर डीएल असते. त्याच वेळी जेवणानंतर म्हणजे 2 तासानंतर, जेवणाच्या 2 तासानंतर रक्तातील साखरेची सामान्य पातळी 140 mg पर डीएल असावी, आणि झोपेच्या वेळी रक्तातील साखरेची पातळी 90 ते 150 mg पर डीएल असावी. आता तुम्ही म्हणाल हे आम्ही कसं मोजत बसायचं दिवसभर, डॉक्टरांना कसं जायचं. तर आजकाल शुगर लेवल चेक करण्यासाठी खूप सारे डिव्हाइस आहेत. तर ज्यांना गरज आहे त्यांच्याकडे आहे ते करतात त्यांची शुगर लेवल चेक. येस. त्यानंतर आहे 20 वर्षापेक्षा जास्त वयांच्या लोकांची शुगर लेवल किती असावी हे आपण जाणून घेणार आहोत. सकाळी जेवणाआधी म्हणजेच फास्टिंग 100 mg पर डीएल पेक्षा कमी असावे. त्याच वेळी खाण्यापूर्वी रक्तातील साखरेची पातळी 70 ते 130 mg पर डीएलच्या दरम्यान असावी. तसेच जेवणानंतर 2 तासांनी 180 mg पर डीएल पेक्षा कमी असावी, आणि झोपेच्या वेळी 100 ते 140. येस. तर ही झाली 20 वर्षापेक्षा जास्त लोकांची
जास्त वयाच्या लोकांची शुगर लेवल. त्यानंतर आपण पाहणार आहोत 65 वर्ष वयोगटातील वृद्धांमध्ये शुगर लेवल नेमकं किती असावे. तर जेवणापूर्वीचे रक्तातील त्यांचं साखरेचं प्रमाण 90 ते 130 mg/dl या दरम्यान असावं. जेवणानंतर 2 तासांनी 180 mg/dl पेक्षा कमी असावं. तर झोपेच्या वेळेत रक्तातील साखर ही 150 mg/dl पेक्षा जास्त नसावी. येस. तर हे प्रत्येक वयोगटातील लोकांची जी साखरेची पातळी आहे किती लेवल असावी हे आपण जाणून घेतलेलं आहे. येस. तर त्याचबरोबर आपल्याला ही जे डायबिटीज आहे किंवा ही शुगर लेवल आहे, डाएटमुळे रक्तामधील जी साखर आहे ती आपल्याला नियंत्रणात आणता येते का? येस, डेफिनेटली आणता येते. मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? त्यासाठी आपल्याला योग्य आणि हेल्दी आहारामुळे आपल्याला शरीराला जे पोषक तत्वांचा पुरवठा होतो, त्यामुळे ही आपल्याला साखर आपल्या रक्तातील जी शुगर लेवल आहे ती आपल्याला मेंटेन करता येते. तर मग आपण काय केलं पाहिजे त्यामुळे? तर आपल्याकडे आहे हा हेल्दी ब्रेकफास्ट. अमेझिंग असा हेल्दी ब्रेकफास्ट आहे. यामध्ये जे काही प्रोटीन आहेत, कार्ब्स आहेत, विटामिन आहेत आणि फॅट, मिनरल्स जे काही आहे हे योग्य प्रमाणात आहे. त्यामुळे तुमची जी ब्लड शुगर लेवल आहे एकदम ती तुमची मेंटेन राहणार आहे. आणि त्याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत या पोषक घटकामुळे तुमचं शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. जे आपण आता हेल्दी आहार पाहिलाय तो. त्याचबरोबर आपण इतर पण जाणून घेणार आहोत की आपल्या आहारामध्ये आपण कोणते खाद्यपदार्थ अवॉइड केले पाहिजे, कोणते घेतले पाहिजे. येस. आणि ज्यावेळेस तुम्ही डाएट प्लॅन करता तर स्वतः डाएट न घेता आपल्या तज्ञांकडून आपला हा डाएट प्लॅन घेतला पाहिजे. आपल्याकडं आपल्या आसपास खूप असे वेलनेस कोच असतात, डॉक्टर असतात. तुम्ही त्यांच्या सल्ल्याने तुम्ही तुमचं डाएट सुरू करू शकता, जेणेकरून तुम्ही तुमच्या रक्तातील जी शुगर लेवल आहे ती मेंटेन ठेवू शकता. येस. तर मग आपण जाणून घेणार आहोत आपल्या डायबिटीस मध्ये व्यायामाचं खरं महत्व काय आहे. पहिला प्रकार आहे व्यायाम. तर व्यायामामुळे म्हणजे एक्सरसाइजमुळे आपल्या शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता अधिक वाढते आणि इन्सुलिनचा प्रतिकार करणं आपल्याला सोपं जातं. त्याचबरोबर ग्लुकोज कमी होण्याबरोबर चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. कशामुळे? नियमित व्यायाम केल्याने डायबिटीस असलेल्या व्यक्तींना आरोग्यविषयक अधिक लाभ मिळू शकतो. मग आपण काय खाल्लं पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत. आपण आपल्या आहारामध्ये हे आवश्यक घेतलं पाहिजे. लिंबू घेतलं पाहिजे, काकडी, गाजर, पालकाचा रस घेतला पाहिजे, मेथी, कारले, जांभूळ, गवार, जवस यासारख्या पदार्थांचा आपण आपल्या आहारामध्ये सेवन केलं पाहिजे, जेणेकरून आपलं जे ब्लड शुगर आहे ती मेंटेन राहणार आहे. येस. मग आता आपण डायबिटीस टाळण्यासाठी आपण कोणती फळं ही नाही खाल्ली पाहिजे. डायबिटीस टाळण्यासाठी आपण कोणती फळं खाल्ली पाहिजे जेणेकरून आपला डायबिटीस टाळला जाईल. तर आपण सगळ्यात सुरुवातीला संत्र्यामध्ये काय असतं? संत्र्यामध्ये फायबर असल्यामुळे व्यक्तीच्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण हे नियंत्रणात राहतं. त्याचबरोबर पेरूमध्ये पोटॅशियम, फायबर कमी असतं. तसेच ग्लायकॅमिक आणि विटॅमिन सी त्यात असल्यामुळे त्याचा मधुमेह व्यक्तींना खूप फायदा होतो पेरूमुळे. सफरचंदामध्ये अँथोसायनिन हे शरीरातील रक्तातील साखरेला नियंत्रित करते. त्याचबरोबर द्राक्षे हे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला मदत करत असते. तर ही फळं आवर्जून आपण घेतली पाहिजे. डायबिटीस असो किंवा नसो. असेल तर तुम्हाला डायबिटीस टाळण्यासाठी मदत होईल, नसेल तर तुम्हाला डायबिटीस होणार नाही, कारण की हे आपल्या शरीरामध्ये हे जी फळं आहेत हे बदल करत असतात. तर मग आपण कोणती फळं टाळली पाहिजे, आपण काय खाणं टाळलं पाहिजे हे पण आपण जाणून घेणार आहोत. तर आपण सध्याची जी जनरेशन आहे त्यांना खूप कोल्ड्रिंक्स हे त्यांचं फेवरेट पेय आहे. तर कोल्ड्रिंक प्रत्येकाने टाळलं पाहिजे. जे शीतपेय आहेत ते टाळली पाहिजे. बेकरी प्रोडक्ट सर्रास वापरले जातात. आज प्रत्येक दिवसाला एका व्यक्तीचा बर्थडे असेल तर 5-5 केक कापतात ते आणि दिवसभर केकचं सेवन केलं जातं. एक एक घास म्हटलं तरी खूप केक खाल्ला जातो. तर बेकरी प्रोडक्ट्स हे टाळले पाहिजे. फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर जे काही असतील ते टाळले पाहिजे. लोक मॅगी खूप खातात, मॅगी टाळली पाहिजे. फास्ट फूड, जंक फूड आणि काही अशी फळं आहेत की ती सुद्धा तुम्ही टाळली पाहिजे मधुमेहामध्ये. मग कोणती आहेत? त्यामध्ये आंबा आहे, अननस आहे,
लिची आहे, केळी आहे, हे फळं तुम्ही अवॉइड केले पाहिजे डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींनी. मग आता त्यांनी काय केलं पाहिजे? वेळेवर जेवण केलं पाहिजे. ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी वेळेवर जेवण ठेवून डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा तुमचे जे डायटिशियन आहेत त्यांच्या सल्ल्याने तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळा ठरवून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर जे टाईप 2 डायबिटीज असणारे व्यक्ती असतात ते खूप वेळा अनियमित खाण्याची चूक करतात आणि त्यामुळे त्यांचा डायबिटीस वाढत असतो. म्हणून सांगते, जी वेलनेस कोच आहेत किंवा जे तुमचे डायटिशियन आहेत तुम्ही त्यांच्या सल्ल्यानेच तुमच्या जेवणाच्या वेळा ठरवून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत, मी आता सांगितलं की आपण म्हणतो की एनर्जी ब्रेक करायचे. खूप वेळा आपण फक्त एनर्जी घेतो, पण एनर्जी काय आहे? आपल्या कोचने सांगितलं एनर्जी घ्या आणि जेणेकरून तुम्हाला वर्कआउट करताना थकावट महसूस होणार नाही. पण त्याचे नेमके काय फायदे आहेत? आपण कशाच्या बदल्यात घेतो? एनर्जी ड्रिंक घेतल्यापासून आपण ऑटोमॅटिक आपले चहाची सवय कमी होते. बरोबर? खूप असे व्यक्ती आहेत की एनर्जी स्टार्ट केल्याने चहाची सवय गेलेली आहे आणि आपल्याला ज्या वेळेस डायबिटीस होतो सगळ्यात सुरुवातीला डॉक्टर सांगतात चहा सोडा. पहिलं सांगतात चहा सोडा. मग आता सवय इतक्या लवकर सुटत नाही. कमीत कमी 21 दिवसांचा कालावधी लागतो आणि चहा हे सगळ्यांचं फेवरेट असतं. तर चहा लवकर सुटणे हा खूप मोठा प्रश्न असतो. तर मग मी आज चहा आणि आपलं जे एनर्जी ड्रिंक आहे याच्यामध्ये तुम्हाला फरक सांगणार आहे. तर चहामध्ये किंवा कॉफीमध्ये, चहा आणि कॉफी दोन्ही, तुम्ही म्हणणार चहा नाही तर मग कॉफी घेऊ शकतो का? नाही. चहा आणि कॉफी. तर कॉफी आणि चहामध्ये 150 mg ते 250 mg कॅफीन असतं. तेच आपल्या एनर्जी मध्ये काय असतं? 30 mg ते 40 mg कॅफीन असतं. ओके. त्यानंतर 100 ते 150 कॅलरीज ह्या चहा कॉफी मध्ये असतात आणि आपल्या एनर्जी मध्ये फक्त 3 ते 4 कॅलरीज असतात. मग आपल्याला वजन मेंटेन करताना कॅलरीजचा पण विचार करावा लागतो, हो की नाही? त्याचबरोबर चहा कॉफी मध्ये 15 ग्रॅम हे कार्ब्स असतात आणि आपल्या एनर्जी मध्ये किती असतात? 1 ग्रॅम. 6 ते 8 ग्रॅम शुगर हे चहा कॉफी मध्ये असतं आणि आपल्या एनर्जी मध्ये 0 शुगर असतं. त्याचबरोबर 2 ग्रॅम फॅट हे चहा कॉफी मध्ये असतं आणि आपल्या एनर्जी मध्ये 0 फॅट असतं. ओके. त्याचबरोबर चहा घेतल्याने लोकांना ऍसिडिटी, खूप त्रास जाणवतो ऍसिडिटीचा आणि हे स्लो पॉइझन आहे. स्वीट आपण पॉइझन म्हणतो चहा कॉफीला. त्याचबरोबर आपलं एनर्जी ड्रिंक आपलं अँटीऑक्सिडंटचं काम करतं. त्याचबरोबर आपली एनर्जी बूस्ट ठेवण्याचं काम करतं. आपल्याला मेंटल अलर्टनेसला सपोर्ट करतं. त्याचबरोबर आपली बॉडी डिटॉक्सिफाय करतं, आपली फॅट बर्न करतं. या प्रकारचे जे काही आपले चॅलेंजेस असतात ते आपल्या एनर्जी मधून आपल्याला खूप त्याचा फायदा होत असतो. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस शरीरात कॅलरीज कमी जातात, कॅफीन कमी जातं किंवा कार्ब्स कमी असतात, शुगर 0 असते, फॅट 0 असते, तर मग आपल्याला डायबिटीस मध्ये याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो की नाही आपल्या एनर्जीचा? येस. त्याचबरोबर एनर्जी बरोबर जो हेल्दी सकस पोषक आहार आहे तो सुद्धा घेणं खूप गरजेचं आहे. मग आता आपल्याला हा डायबिटीस टाळण्यासाठी आपल्याला सवय लावणं, चांगल्या सवय लावणं गरजेचं आहे. मग कोणत्या चांगल्या सवयी आहे? तर जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्ट्रेस मॅनेजमेंट आपलं झालं पाहिजे, म्हणजे तणावमुक्त आपलं आयुष्य राहिलं पाहिजे. मग आता आपण म्हणणार की कसं तणावमुक्त करायचे? तर आपल्या प्राईम टाइम सेशन मध्ये खूप वेळा असे विषय घेतले जातात, स्ट्रेस मॅनेजमेंट असतं. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता, ऐकू शकता की आपण आपला स्ट्रेस कसा मॅनेज केला पाहिजे. स्ट्रेस प्रत्येकाला असतो, आयुष्य आहे स्ट्रेसने भरलेलं आहे, पण त्यातून पण आपण मेंटेन कसं ठेवायचंय हे आपण शिकायचं आहे. त्याचबरोबर आपले जे पोषक आहार आहे, आपण आहारामध्ये काय घेतलं पाहिजे, काय अवॉइड केलं पाहिजे, हे तुमचे कोच तुम्हाला नक्कीच याची इन्फॉर्मेशन देत असतात. येस. त्याचबरोबर आपलं शरीर स्वच्छ ठेवणे हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं, आपल्या जखमांपासून आपण लांब राहतो किंवा इतर आजार जे असतात त्या आजारांपासून आपण दूर असतो का? आपलं शरीर स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. त्याचबरोबर झोप. तर ही झोप ही प्रत्येकाची झाली पाहिजे. खूप वेळा आपले कोच सांगत असतात 7 ते 8 तासांची झोप व्हायला हवी आपली, परंतु ती होते का? कारण आपण टाइम मॅनेजमेंट करत नाहीये. त्यामुळे आपलं हे झोपेचं प्रमाण कमी होतं. तर टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट करायला शिका. त्याचबरोबर दररोज व्यायाम हा गरजेचा असतो. डायबिटीस व्यक्ती असू किंवा नसू, व्यायाम हा प्रत्येकाला फायद्याचा असतो. असं ऐकलंय का तुम्ही व्यायामामुळे खूप साईड इफेक्ट झालेत म्हणून? नाही. व्यायामामुळे
कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना साईड इफेक्ट होत नाही, वजन कमी असो अथवा जास्त असो. येस, त्याचबरोबर जी व्यसनं आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं असतात, स्त्रियांना सुद्धा असतात, पुरुषांना सुद्धा असतात. ती व्यसनांपासून तुम्ही होता होईल तेवढं दूर राहा, कारण की व्यसनांमधूनच आपल्याला विविध आजार घडत असतात. येस, तर हे जे डायबिटीस व्यक्ती असतात, तर त्यांना असं वाटतं की नाही, मला म्हणजे माझा कंट्रोलमध्ये आहे, मला डॉक्टरने सांगितले बॉर्डरवर पोहोचले, पण बॉर्डर कधी पार केली हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने या कॉलवर जे लोक जॉईन झालेले आहेत त्यांचे कोचेस आहेत, कोचकडून इन्फॉर्मेशन घ्या, हेल्दी आहार कसा घ्यायचा, डाएट प्लॅन कसा प्लॅन करायचा, वर्कआउट कसं करायचं, कोच जसे सांगतील त्याप्रमाणे तुम्ही तुमचा दिवसभराचा प्लॅन शेड्यूल करा. येस, थँक्यू सो मच मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. येस, बॅक टू एम्स मॅम. येस, अमेझिंग अमेझिंग मॅडम. तर येस, तुमचा एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल मॅडम. येस मॅडम, तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. एक मिनिट हा, हँडल्स करा मॅडम. अनम्यूट आहात तुम्ही, बोलू शकता. येस, माझं नाव संगीता रामचंद्र टकले. मी संगीता रामचंद्र टकले, अहमदनगरवरून आहे आणि या कमिटीला जॉईन झालेला 3 वर्ष होत आलेले आहेत. तर मी जॉईन झालेली होते माझ्या वाढलेल्या वजनामुळे, आणि खूप असे हे चॅलेंजेस होते वाढलेल्या वजनामुळे. आपण एक्सपिरियन्स ऐकताना खूप वेळा लोक त्यांचे शेअर करत असतात रिझल्ट, की वाढलेल्या वजनामुळे मला हे त्रास होते, ते त्रास होते. तसंच मलाही खूप त्रास होते वाढलेल्या वजनामुळे, आणि दिवसभर बैठी जीवनशैली होती, म्हणजे घरातून कुठेही जायचं नाही, दिवसभर फक्त चहा कॉफी घेत राहायचं, हा माझा दिनक्रम होता. आणि माझ्या बरोबर मी अजून 4 व्यक्तींना, 4 लेडीजला सुद्धा चहा कॉफीसाठी इन्व्हाइट करायचे. 1 तासभर गप्पा मारल्या की परत चहा कॉफी घ्यायचं, असा दिनक्रम होता. तर त्यामुळे मला जास्तीत जास्त माझं वजन वाढलेलं होतं, फॅट वाढलेली होती, आणि त्या कारणाने पूर्ण चेहऱ्यावर असे वांगाचे डाग पडलेले होते. युरिन इन्फेक्शनचा त्रास मला जाणवायला लागलेला होता. त्याचबरोबर मी आता सांगितलं बॉर्डर म्हणजे, कारण की बॉर्डरवर माझा थायरॉइड वाढलेला होता, आणि ज्या वेळेस आपल्याला या आजाराचं आमंत्रण मिळतं त्यावेळेस आपण घाबरून जातो. आणि त्यावेळेला आमचे कोच आम्हाला मिळाले, खूप छान त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आणि या कम्युनिटीला जॉईन व्हायचं सांगितलं. सुरुवातीला व्यायाम करता येत नसायचा, कधीही व्यायाम केलेला नव्हता, झुंबा केलेला नव्हता. तर 1 आठवडा खूप त्रास झाला व्यायाम करताना, पण जशी जशी सवय झाली खूप छान वाटायला लागलं, एनर्जी लेवल वाढली. अमेझिंग असं अमेझिंग मी असं पहिल्या 4 महिन्यामध्ये 12 किलो वजन कमी केलेलं आहे. वा, आणि एनर्जी लेवल खूप छान वाढलेले आहे. रिझल्ट शेअर करते मी, 1 सेकंड. येस, अमेझिंग. पहिल्या 4 महिन्यामध्ये मी 12 किलो वजन कमी केलेलं आहे, त्याचबरोबर 8 इंचेस लूज केलेले आहेत, आणि आता जबरदस्त एनर्जी आहे, जबरदस्त फिटनेस आहे. येस मॅम.